जेवण वाढलंय. बाई काय खमंगवा सुटलाय फुलता. लवकर जेवण वाढ यांना, मला लय भूक लागली. जेवायचं असलं की रंजन आजी सगळं तर आधीच येते. अय शान्या, लय दात आले का तुला? घाली नाही का रट्टा? हा इथं काय आणि घरातल्या माणसांना हसायला कारणच लागतंय, जसं काय त्यांच्या बापाचंच खातीये मी. कोणाचं बाप काढणं चाललंय? हा ऋतिकचं का? त्याच्या बापाचं कवा घरातलं ध्यान असतं का? आजी तू नेमकं कोणाला म्हणालीस? गप जेवतोस का? ती कोणाला पण म्हणली असेल, पण ज्यांना मला म्हणायचंय ना ती कशी पण येतात माझ्यावर. फुले कालवण काय केलंयस ग? वांग बनवलंय. जेव्हा बागावा तवा वांग भोपळा आणि तो दोडका. अग सासूचं लाड करावं, तिला चांगलं जरा मटण चिकन अंडी असं जरा करत जा की चांगलं. का ते काय नाहीच? आजी पण तुला हाडकं तोडता येतील का ग? नाही तर ते कवळी नाही का डायरेक्ट खालीच पडेल. ए मुडद्या, अरे तुझ्या जिबला कावसला फोड तुझ्या. हा तुझा मुडदा बसवला तुझा लवकर. तुझं लागलं दार. गप जेवतो का आता? तुले म्हातारी बरोबर बोलतीये. कधीतरी चिकन मटण करत जा की. हा पहिलवान आहे मी. हे घासपूस खाऊन माझी तब्येत बिघडत. हाय का आता? अहो तुम्ही मटण आणून दिलं असतं तर मी केलं नसतं. आणि हे बरं आहे हो तुमचं, तुम्ही फक्त स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देता आणि घरातल्या माणसांकडे बाई ध्यान द्या की. अहो घरात आपली सून आहे, तिची काहीतरी सणासुदीला हाऊस मौज करावी, तसं काही नाही. आता होळीला कसली आली हाऊस मौज? अहो असं काय करताय? तिची पहिलीच होळी आहे घरातली. नवी कापडे बिपडे घेतली असते की ना तिला आपण. हा घ्या घ्या, कापडं घ्या, चोपडं घ्या, दागदागिने घ्या, शॉपिंग करा. मी तर म्हणते अख्खा वाडच तिच्या नावावर करून टाका ना. उद्या रंग रंगपंचमीचे. हा बाई इथं बाई शावल होते, पण एकाला पण का सुचलं नाही तुझी हाऊस मौज करावी. जेवताना नको ते विषय काढायची सवयच आहे तुम्हाला. गमगमान जेवा. हाय का आता? अहो मी आपलं सहजच बोलून गेले हो. आणि हे बरं आहे हो तुमचं, खर्चाचा विषय निघाला की तो बरं आपलं तुम्ही आपोआप टाळता. आई नका विषय काढतो. लालीजींची हाऊसमौस करायची ना, मी करेन. कर रे बाबा कर. हे बघ, लग्नानंतर असं बी बायकोसाठी नवराच काय ते समजा असतो. या बघ, तू काय ते आपली तिची हाऊसमौस कर. हाय का आई, तू काय सुद्धा काळजी करू नको. यंदाची रंगपंचमी लालीजींच्या आयुष्यातली विशेष रंगपंचमी असणार आहे.